आज ना सोसायटीमध्ये आषाढी एकादशीनिमित्त लहान मुलांसाठी दिंडी सेलिब्रेट करायचं ठरवलं होतं. सडन प्लॅन झाला, पण त्याआधी सकाळी मला कामं आवरून बसलं, इतका कंटाळा आला होता की काही सांगूच नाही. मग मस्त असं 1 कप आलं घालून चहा केला, तो एन्जॉय केला आणि चहा पिल्यावर लगेच थोडीशी तरतरी आली. मग म्हटलं विदूसाठी फ्रेंच फ्राईज बनवून घ्यावं. रोज स्कूलमधून आल्या आल्या स्टार दाखवायची ही गडबड असते विदूची. आज संध्याकाळी मला बनवायची होती बाजरीची भाकरी. तशी तर ज्वारीची भाकरी मी नेहमीच बनवते. आज पहिल्यांदाच बाजरीची भाकरी बनवणार होते. रिझल्ट तसा छान आला, पण थोडीशी फाटली गेली. असं. मग दुपारी विदूसाठी फ्रेंच फ्राईज बनवलं होतं. मग विदूच्या बाबांसाठी थोडंसं ठेवलं होतं, जे रात्री तळून घेतलं. मस्त असं पालखीचं सेलिब्रेशनचं आयोजन झालं होतं आणि सडन प्लॅन झाल्यामुळे सगळ्या गोष्टी इतक्या झटपट होत गेल्या ना. आधी कलर करायचं ठरलं होतं, नंतर कलर पेपर आणून हे असं मस्त चिकटून घेतलं, जेणेकरून कष्टही वाचतील, वेळही वाचेल आणि रिझल्टही खूप चांगला येईल. मस्त असं त्याच्यावर मोत्यांचं आणि काही आरशांचं चिकटून डेकोरेशन केलं आणि भगवा कलरचा जो काही पेपर आणला होता ना फ्रेंडनी, त्याचे मस्त असे भगवे बनवायचे ठरवले, जे की दिंडीमध्ये लहान मुलांच्या हातात दिले तर खूप छान दिसेल. दिंडीचं सेलिब्रेशन पाहण्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. पुन्हा भेटू, तोपर्यंत बाय.